श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या सगळ्यांना आतुरता लागलेली आहे स्वामी प्रगट दिनाची. आपल्याला माहीत आहे की स्वामी प्रगट दिनानिमित्त 31 मार्चला सर्व दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मांदियाळी असते, मोठा कार्यक्रम असतो. त्याची सर्वांना आतुरता लागलेली आहे. त्यासाठी आपण सेवा पण करतो आहे, भरपूर सेवा करतो आहे. जेवढी होत असेल, जेवढी जमत असेल तेवढी सेवा आपण करत आहे. त्याचबद्दल आज थोडक्यात पाहूया की स्वामी महाराजांची जयंती कशाप्रकारे साजरी केली जाते. तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आपल्या मासिकामध्ये पण दिलेली आहे, तिथे पण तुम्ही वाचा आणि मासिके खरंच घ्या, कारण त्याच्यामार्फत आपल्याला इतकं जास्त माहिती मिळते, स्वामींबद्दल माहिती मिळते, सेवा मार्गाबद्दल माहिती मिळते. त्याच्यामुळे आता मे महिन्यामध्ये सुरू होत असते, तर आवर्जून फॉर्म भरा आणि आपली सेवा पण रुजू होते आणि आपल्याला त्या बदलेत आपल्याला खूप काही वाचायला मिळतं, आपल्या ज्ञानात वृद्धी होते. तर व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांची जयंती 31 मार्च 2025ला आहे. या दिवशी प्रत्येक दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात मांदियाळी साजरी केल्या जाते. तर त्याची वेळ असते प्रत्येक चैत्र शुद्ध द्वितीयेस सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत. तर या जो वेळ आहे सकाळी 8 ते सायंकाळी 7 पर्यंत, या वेळेत काय काय सेवा केली जाते, कशाप्रकारे महाराजांचा जयंतीचा उत्सव साजरा केला जातो त्याबद्दल आपण बघूयात. तर याचा उद्देश हाच असतो की श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रात होणाऱ्या सर्व सेवा व महत्त्वाच्या सर्व विषयांची एका दिवसात प्रात्यक्षिक रूपाने उजळणी करणे, सेवेकऱ्यांनी स्वतः सेवा करून इतरांनाही सेवा करावयास लावणे व स्वामी सेवेची आवड निर्माण करणे, नवीन सेवेकरांना सर्व सेवांचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करणे. तर कार्यक्रम असतो सकाळी 8 ते 8:15 भूपाळी आरती असते, नंतर प्रसाद वाटप असतो. 8:15 ते 10:30 श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन, हवन व अभिषेक असतो. 11 माळी श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्राचे हवन आणि अभिषेक केला जाते. नंतर 10:30 ते 11 डब्यातील एकत्र केलेले 5 नैवेद्य आणि गोपाळकाळा असतो. त्याच्यानंतर आरती होते. त्याच्यानंतर 11 ते 12 विविध स्तोत्र व मंत्र यांचे सामुदायिक वाचन होते. 12 ते 12:30 सेवा बंद असते. त्यानंतर 1 ते 3 वाजेपर्यंत नाडीवरील मंत्र, तोडगे, उतारे प्रात्यक्षिक असतात. 3 ते 5 या दरम्यान पंचांग वाचन असते. वर्षभरातील सण कसे साजरे करायचे, वार, व्रत, वैकल्यांचे प्रात्यक्षिक दिल्या जाते. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता ते 6 वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम, गवळणी, भारुडे, आपल्याला जे पण असेल त्याच्यामध्ये, फुगड्या, वासुदेव, पांगुळ, वाघ्या इत्यादी. त्याच्यानंतर 6 ते 7:30 जप, वाचन, मनन, चिंतन, ध्यान. याच्यामध्ये आपण कुठली सेवा पण करू शकता. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप पण करू शकता. स्त्री सूक्त वाचू शकता. दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता. मल्हार सप्तशतीचं पठण करू शकता. त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृत वाचू शकता. जे पण असेल ते आपण वाचू शकतो. त्याच्यानंतर 6:30 वाजता दिवसभरातील विविध माध्यमातून महाराजांची केलेली सेवा त्यांना समर्पित केली जाते आणि आरती होते आणि प्रसाद वाटप होतो. भगवान दत्तात्रेयाच्या विश्वकल्याणाचा हा स्वामींचा जो अवतार आहे तो त्यांच्या युगायुगींच्या अनेक अनुभूतीतून साकार झालेला आहे व आजही महाराज आपल्यातच आहेत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.